तर आमचे मित्र प्रमोद खानावकर. आदिनाथ खानावकर हे देखील आमचे खूप चांगले मित्र आहेत. जिम देखील आता ते खूप चांगले करतात. फिटनेस खूप चांगलं ठेवलंय. चला आधी जरा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारण 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. खरं आयोजकाचा आता मैदानात आहे त्यामुळे ते तुम्हाला ते पॅरालाइज करू शकतात. सेकंडला मनोजला आपण पाहू शकता. सलामीचा फलंदाज जहनुमान उत्तर शिव. विपक्षी आपण पाहू शकता SMG नावडेमध्ये संदेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू स्वीप केला. यावेळेला वेगाने काढलाय चेंडूला. जी गॅप होती फाईन लेग आणि शॉर्ट लेगच्या मधून चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. चौकार. पहिल्या चेंडूवरती स्वीप चला जेव्हा फटका बघायला मिळाला. संदेश गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो. स्ट्रायकेला मनोज पवार. चांगला चेंडू पूल केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातो. यावेळेला पंचांचा इशारा आहे तो षटकार. मनोज पवार बघा चेंडूची चाचपणी करतायत. बघा तिसऱ्या पंचांची मदत घेतात. तिसऱ्या पंचांची मागणी केली मैदानावर. तिसरे पंच आता जा कोणीतरी. नाही बघा प्रशांत इथूनच चेक केलं जाणार आहे आयोजकांनी सांगितलंय. चालेल. लंच टाइम झालाय त्यामुळे खेळाडू पंच देखील भोजनासाठी गेलेत. इथून आम्ही चेक करू. संदेश भोपी गोलंदाजी मार्क शकला मनोज. हा चेंडू यावेळेला आपण घुटणार ते माध्यमातून स्क्वेअर लेगला चेंडू काढत होता. धावबादचं अपील केलं तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार यावेळेला. बघा इथे धाव कंप्लीट आहे की नाहीये लेगबाय पूर्ण झाली की नाहीये बघायचंय. नोट आउट आहे. रेफर केलं होतं. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. धावसंख्या धावफलक बिनबाद 11. 11 धावा आपण पाहू शकता. बिनबाद 11. खूप चांगली सुरुवात केली जनुमान उत्तरशिव संघाने. मनोजने खूप चांगली बॅटिंग करतोय. सुशांत देखील त्याला स्ट्राईक बघू कशा प्रकारे देतो आता. संदेश भोपी गोलंदाजी मार्कवर आहे. संदेश भोपी गोलंदाजी मार्कवर. चेंडू लोवर फुलटॉस होता. ड्राईव्ह करायचा होता यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षक या सर्कलमध्ये कव्हरवरनं शॉर्ट कव्हरवरनं क्षेत्ररक्षक आले आहेत. जोपर्यंत चेंडूला फीड करतायत धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. 12 धावा. एक चांगली सुरुवात जनुमान उत्तरशिव संघ. मनोज पवार म्हटलं तर एक चांगले क्रिकेटर देखील एक चांगले पंच आहेत SP पॅनलचे. सातत्याने आमच्यावर काम करतात. बदलापूर विभाग असो टिटवा विभाग असो कल्याण डोंबिवली असो. संदेश भोपी. हा चेंडू जितक्या वेगाने टाकला तितक्याच वेगाने चेंडूला मिड विकेट सीमारच्या पार फेकून दिले. षटकार. जबरदस्त बॅटिंग. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते मनोज पवारच्या माध्यमातून. पवारची मगाची पवार दाखवली. आता दुसरा पवार मैदानावर पवार दाखवतोय. 18 धावा धावफल कधी जनुमान आपण पक्षात उत्तरशिव संघ बॅटिंग करतोय. संदेश लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतोय. हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा होता. फ्लिक केलाय. बॉटमचा खूप चांगला वापर. चेंडू गेला डीप मिड विकेट सीमारच्या पार. षटकार.
पवार 3 षटकार 1 चौकार, अप्रतिम बॅटिंग. नाणेफेकी गमावली आणि काय बॅटिंग करतो जय हनुमान. आपण बघतो उत्तरशिव संघ, जबरदस्त बॅटिंग. गोलंदाजी मार्कवर आता कोणी तर पाहायचंय. आदिनाथ आलाय, आदिनाथ खानावकर, एक अष्टपैलू खेळाडू. पाहिजे इथून कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय, विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय का पाहायचंय आदिनाथ. आदिनाथ गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता, सुशांतला आपण पाहू शकता. सुशांत पाटील, जर्सी क्रमांक 1 चेंडू मध्ये 1 धाव केले आदिनाथ बागेंकडून. चांगला चेंडू ऑन दी ॲप चालला, जवाब फटका खोदून काढला. यावेळेला चेंडू चालला स्वीपाकावर, रिजन मधून सीमारच्या पार चौकार. मगाशी मनोजनी आदिनाथ खानावकर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. शॉर्ट प्लेनचा चेंडू अपंपूल केलाय, चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार. थोडेसे सुशांत बचावले, अन्यथा एसट्यांना पाय लागला असता त्यांचं. पुलचा फटका होता. धावसंख्या 32. काय धावा वेगाने वाढतात जनुमान. आपण पाहू शकता उत्तरशिव संघ, आदिनाथ 75 गोलंदाजी मार्कवर बागेंकडून. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण आहे. चांगला चेंडू बॅटरनं फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे सर्वेशने अप्रतिम झेल घेतलाय. बॅटर बाद, फटका चांगला होता पण लांबी मात्र मिळाली नाही. माहिती आहे झेल कुणाचा सोडलाय, तर मनोज पवारचा. त्याच्या स्विंद मॅचेस पकडा, झेल जिंका क्रिकेटचा खेळ, चुडो कॅच हारो मॅच. 34 धावा धावफलकात लागले आहेत. बघा आदिनाथचा ऍक्शन बघा, फॉलो थ्रू किती चांगला आहे, किती चांगल्या प्रकारे तो रिलीज करतो चेंडूला. हुक करायचा होता चेंडूला. आदिनाथ पण त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. हा चेंडू फटका सुरे का यावेळेला. पंचांचा इशारा काय तो पाहायचा इथे. झेल पकडला तर सितीजने खूप चांगला झेल पकडलाय. बॅटर बाद होतोय सचिन.
धावफलकावरती धावा आल्या 34. दुसरं षटक प्रगतीपथावर. कुठे घाई करायची गरज नव्हती. एकाच 2 डॉट बट गेले असे काही हरकत नव्हती, कारण मनोज पवार सारखा बॅटर तुमच्याकडे आहे अजून खेळपट्टीवर. सिद्धीजीने खूप चांगला झेल घेतलाय. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय बघा. खेळपट्टीवर आधी जरा कोणी उभं राहू नका, अजूनही स्पर्धा भरपूर बाकी आहे. त्यामुळे पंचांनी देखील आयोजकांनी सूचना करा खेळाडूंना, आधी कोणी खेळपट्टीवर थांबू नका. खेळपट्टीच्या बाहेर तुम्ही थांबा आणि लगेच सेक्शन लावून घ्या. मयूर मात्र जरा खून करा, आपण स्वतः आपण आयोजक देखील आहात, त्यामुळे खेळपट्टी कुणालाही उभं राहू देऊ नका. नवीन बॅटर तो प्रशांत, अतिशय आक्रमक असा बॅटर या संघाचा. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा संख्या धावफलकावरती 2 बॅटर बाद. 34. 17च्या सरसानी धावा कुठल्या आहेत. आपण ही स्पर्धा पाहता चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कोठारी आयोजित चैतन्येश्वर चषक 2024चं दमदार आयोजन आपण पाहतोय. जितेश आलाय गोलंदाजी मार्कवर. जितेश खानावकर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकतो मनोज. खूप चांगली बॅटिंग केली मनोज पवारने आतापर्यंत. आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय तो. जितेश खानावकर गोलंदाजी मार्कवर. चला जरा फास्ट घ्यायचंय, कारण 1:15 झाले आहेत. अजूनही आपल्या 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. जितेश तो मनोज. चेंडू वेग प्रचंड होता. पंच मात्र वाईट चिखून करताय. दिशेवरती नियंत्रण नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 35 धावा. नेक्स्ट मॅच असणारे आपण पाहिले तर ववंजे विपक्ष बापू किंग ओवे संघ ओवे कॅम्प. जर आपण आला असाल तर टॉस साठी यायचंय. जितेश चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. टोला चेंडू लागतो. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा. कृष्णा म्हात्रे देखील दुपारच्या भोजनानंतर आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न घेतलंच पाहिजे. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता जितेश खानावकर. लेफ्ट हँड उर्दकडे मार्ग होता. शकला प्रशांत बॅकफुट गेले. कट केला या वेळेला. खूप चांगला फटका आहे. चेंडू चला डी पॉइंटला. क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव. प्रशांतने आधीच धाव पूर्ण करायच्या आधी वेटचा इशारा दिला होता. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 37 धावा. आमचे गुणलेखक देखील आपण पाहू शकता अजय म्हात्रे. आम्ही यायच्या आधी अजय मैदानावर उभे होते. म्हणजे गावाची स्पर्धा आहे ना, थांबणं फार गरजेचं आहे. जितेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड उर्दकडे मारा करतोय जितेश खानावकर. चेंडू स्विच हिट केला यावेळेला. चेंडू चाला डीप कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. गुड थ्रो. काय फेकी केली बघा ना. कुशिंद्र म्हात्रे साहेबांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. जितेशने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत मोठे फटके मारू देत नाही जितेश खानावकर. स्ट्रायकरला प्रशांत पाटीलला काहीतरी करावा लागणार आहे, तर 3रं षटक प्रगतीपथावर आहे. धावा ज्या वेगाने होत्या त्या धावा वेगाने थांबल्यात. चेंडू बॅकपट गेलाय. टॅप केला यावेळेला. पंचा फटका बघायला मिळालाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. आधी आहेत तिथे 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता या वेळेला 39. 2 चेंडू मध्ये फक्त 5च धावा आल्या आहेत. पुणे गोलंदाजी मार्कवर जितेश खानावकर. शपल ऑन साइडला. काय फटका सजवलंय बघा. हुक करायचं होता. लिडिंग एज घेऊन चेंडू गेला फाईन लेगच्या डोक्यावरना. पंचांचा इशारा होतोय चौकार. दुपारच्या नंतर भोजनानंतर ना लय मध्ये आलेत, कारण त्यांना माहिती आहे प्रेक्षक झोपी जातात, त्यांना जागा करायचं कसं. तर डीजे मास्टरला माहिती आहे ना. डीजे मास्टर सांगतात अजून माझं भोजन झालं, पण होईल होईल, तुमचं देखील भोजन होईल. उशिरा का होईना पण होईल. तुम्ही ऑपरेटिंग कराल, दुसऱ्याला बोलवा, तुम्ही जा भोजन करून या. जितेश तुम्हाला
हा चेंडू वेल लेप केलाय, वेगाने तर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, दिशेपासून भर काढताना दिसतोय. धाव संख्या धाव फलक आपण पाहू शकता अतिरिक्त धावेने 44 धावा आपण पाहू शकता या बेला. बघा किती क्रीज पडल्यानंतर चेंडू किती क्रीजच्या बाहेर निघालाय. हा चेंडू ऑन साईडला वळलाय, चेंडू चालला यावेळेला आपण तर फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून पंचांच्या दोन्ही हात आकाशासमान षटकार. थँक्यू डीजे एकनाथ माळी. आवाज बघा किती चांगला आहे, गोड आवाज. आवाज ऐकला तरी डायबिटीज होईल इतका गोड आवाज आहे. 50 धावा धावफलकात लागले. टाय होऊन जाते जयनुमान. आपण उत्तर शिव संघासाठी जबरदस्त बॅटिंग केली. मनोज पवार ना जबरदस्त बॅटिंग करतोय. आत्मविश्वास बघा किती त्याच्याकडे. प्रत्येक गोलंदाज तो हल्ला चढवतोय. नेक्स्ट मॅच असणार आहे आपण तर वावंजी विपक्ष आपण तर बापू किंग ओवे कॅम्प संघाचे संघनायक आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचंय. गोलंदाजी मार्कवर पुणे तर दुसऱ्या स्पेलमध्ये आधी येतोय. आदिनाथ आपण पाहिले तर यावेळेला आदिनाथ खानावकर येतोय. बाग यांकडून सायकल प्रशांत पाटील आता काहीतरी करावा लागणार. इथून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू खूप चांगला फटका डाऊन ग्राउंडच्या मध्ये चेंडू गेला लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. मनोजचा विचार केला तर 10 चेंडू मध्ये 35 धावा केल्या आहेत. मनोजची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या वाजल्यात पाहिजेत. खूप चांगली बॅटिंग केली. 35 धावा कुठल्यात फ्लाइंग स्टार्ट दिलायत. 51 धावा दाफलगती लागल्यात. आदिनाथ पण त्या गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण शॉर्ट लेग रिजन मध्ये आपण पाहिलं तर त्याला तैनात केलं जात आहे. ऑफ साईडला थडबॅर आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. गली रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण कव्हरला शपल ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. साहिल मात्रे आणि तेजस मात्रे मला वाटतं दुपारच्या भोजनानंतर आल्यात. आयोजक आहेत पण मग दुपारचं भोजन करून आल्यात. नाही आता बघितलं शर्ट बीट त्याने वेगळे घातल्यात. चांगला चेंडू त्याच्या ऑफलाईनचा चेंडू खोदून काढलाय. मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आलाय, त्याच्याकडून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर धावेमध्ये होतंय. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 53 धावा आपण पाहू शकता. चांगली सुरुवात केली आहे. मनोजचं कौतुक करेल. काय बॅटिंग करतोय. 12 चेंडू 37 धावांची खेळी करतोय. आदिनाथ चांगली गोलंदाजी करतोय पण क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये त्याला. आदिनाथ पुणे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघात 4थं षटक घेऊन आलाय. चेंडू चांगला होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगली फेकी, खूप चांगली फेकी. जर आधी कॉल दिला असता कदाचित त्या 2 धावा झाल्या असत्या पण प्रशांत कॉल द्यायला तयार नव्हते लवकर. संख्या 54. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे 4थ्या षटकातील. आदिनाथनं तर या षटकात चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आदिनाथ पण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. सकला प्रशांत. हा चेंडू खोदून काढला. यावेळेला वेगाने चाललाय. लॉंग ऑफ आपण पाहिले तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड थ्रू. काय फेकी बघा. धावसंख्या धावफल करती 55. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते आधीच्या माध्यमातून. त्याने 2 विकेट देखील मिळाल्या. 14 धावा आतापर्यंत आपण तर 1.5 चेंडू मध्ये दिल्या आहेत. आदिनाथ डान्सिंग डाऊच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा, बॅटर बाद. काही गरज नव्हती मित्र म्हणे. मनेजला इथे संधी होती 50 धावा कुटण्याची आणि धावसंख्या देखील वेगाने वाढत होती. 4 षटकांचा खेळ संपलाय. आधीने या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त 5 आणि 1 बॅटर बाद केलाय. त्यांनी विचार केला तर त्यांनी तब्बल धावा दिल्या 14. 3 बॅटर बाद केलेत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. धावसंख्या धावफल कधी जर्मन उत्तर शिव संघ प्रथम बॅटिंग करताना 55 धावा लागल्यात.
खऱ्या अर्थाने डीजे मास्टरला भूक लागली, त्यांना सोडणं आता गरजेचं आहे. नाही, माणसाला भूक लागल्यावर जे संगीत सुचतं. डीजे मास्टरचं कौतुक करेल, जबरदस्त संगीत ऐकवलं जातं आणि आमच्या आवाजाची काळजी घेतं ओम साई डीजे, त्याबद्दल धन्यवाद देऊ. सागर पडवळ आणि अक्षय याला आपण धन्यवाद देऊ. अक्षय धवणे. धावा झालेत 55. अंतिम षटक कोण घेऊन तपायचं आता नावडे संघाच्या माध्यमात. गौरव येतोय. चला आधी जरा वेळ कमी घ्या, वेळ जास्त घेताय तुम्ही. मयूर जरा थोडस लक्ष द्या, आपण वेळ भरपूर चाललाय. गौरव खानावकराला वेगवान गोलंदाज, यंगस्टर आहे. नाही, आधीने मगाशी आमच्याशी बातचीत करायला सांगितलं की बळबडील सर्व संघ आमचा यंगस्टरांचा आहे. यंगस्टर संघ असला तरी चालेल, पण अनुभव पाहिजे तुमच्याकडे खेळण्याचा. गौरव खानावकर. हा चेंडू शॉर्ट ऑफलाईनचा पूल केलाय, पॅरालाल स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे, विकेट मिळायला यावेळेला गौरवला. पहिल्याने मला अजय कोहलीची आठवण झाली लगेच. तशाच प्रकारची ऍक्शन बघा ना, काय झेल पकडला मिड विकेटला. आधी सांगतोय की तुला हे करायचंय. प्रशांतचा फटका चांगला होता, 55. अजून एक बॅटर बाद झालाय. धीरज चौधरी आलाय. चला जरा धीरज लवकर जा. नाही बघा, मनोज बाद झाला आणि त्यानंतर विकेट जात आहेत, धावा येत नाहीयेत. कुठेतरी मनोजला थांबणं फार गरजेचं होतं. एका बाजूने त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, असंही नव्हतं की मनोजच्या बॅटमधून धावा येत नाही, धावा येत होत्या, चौकार षटकार येत होते. त्याला थांबणं गरजेचं. एक कोणतरी सेट बॅट्समनना शेवटपर्यंत थांबणं फार गरजेचं असतं. पण मगाशी बघा राहुल पवारने काय केलं, थांबला शेवटपर्यंत आणि सामना जिंकून दिला. तेच करत होता मनोजला देखील. आधी चला जरा लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ फार कमी. अजूनही आम्हाला 4 सामने कव्हर करायचे आहेत. गौरव गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता, यावेळेला डावखरा बॅटर धीरजला आपण पाहू शकता, धीरज चौधरी. गौरव गोलंदाजी मार्कवर. एंड बदललंय. चांगला चेंडू टेकअप झालाय, पंच इथे वाईटची खूण करत आहेत. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता या वेळेला 56. धीरज आहे. गौरव गोलंदाजी मार्कवर, राईट राऊंड कडे मारा करतोस. हा चेंडू बॅटची कडा वेगाने यावेळेला मागे पाठीमागे सरकला जाता. चेंडू खूप चांगला क्षेत्ररक्षण, संकेतचं कौतुक करेल. काय क्षेत्ररक्षण केलंय. चला टॉस साठी यायचंय वावंजे आणि आपण तर बापू किंग 11 ओवे कॅम्प संघ. चला टॉस साठी या. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. जिथून मनोजचा विकेट गेला ना, तिथून थोडासा संघर्ष करताना दिसतो जनुमान आपण येतो उत्तरशूज संघ. 57 धावा दाखल कधी लागल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गौरव पण आता गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला हर्षदला आपण पाहू शकता. ओवेकॅमचे देखील संघनायक येत आहेत. वावंजेचे संघनायक या. हा चेंडू उंच गेलाय, टायमिंग चांगलं झालं का पाहायचंय की क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. फक्त पाहतोय किती उंचावरून चेंडू चाललाय. षटकार. सुट्टी द्या. बघा गाणी किती चांगले लावतात ते. खेळ्यांकडे लक्ष कधी जातं माणसाला भूक लागल्यानंतरच. त्यामुळे डीजे मास्टरला मी तर म्हणेल ना, सोडा कोणतरी जेवायला. गौरव पुणे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बॅकपट गेला, पंच केला या वेळेला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव धावसंख्या धावफल करती 64. चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त. जर विचार केला तर आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंगला आपण आता पाहू शकता धीरज चौधरी डावखरा बॅटर आहे. म्हणजे सुरुवात झाली होती ना, असं वाटलं की 80च्या प्लस धावा होतील किंवा 80 जवळपास होतील, पण त्यानंतर कमबॅक केलं. मनोजचा विकेट गेला. गौरव राऊंड कडे मारा करतोय. चेंडू वेग प्रचंड आहे. पंच वाईड इच्छी खून करतायत. अवांत भर धावसंख्या धावफल कधी 65. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
नाही मगाशी 71 देखील चेस झाल्या होत्या, नाही 72 चेस झाल्या होत्या. अकरा आता किती होत आहेत पाहायचंय. 65 झाले आहेत. गौरव स्ट्रायकरला धीरज. चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्लिअर करायचा होता. बॅटच्या टोला चेंडू लागतोय. एकच धाव मिळते. धाव संख्या धावपल गती 67. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय SMG नावडे संघासमोर, कारण नावडे संघ देखील एक ताकदवान संघ आहे. चला वामनजीचे संघ यायच्या टॉससाठी बापू किंग ओवे संघाचे संघ